जय हिंद फ्रेंड्स, वेलकम बॅक. तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत 2018चा पार्ट तिसरा. तर चला सुरुवात करूयात प्रश्न क्रमांक 41 पासून. महाराष्ट्राचे एकूण भौगोलिक क्षेत्र किती? व्हॉट इज द टोटल जिओग्राफिकल एरिया ऑफ महाराष्ट्र? तर याचं उत्तर आहे 307.70 लाख हेक्टर. ठीक आहे. आता एक लक्षात ठेवा, भारत हा जगातील 7वा लार्जेस्ट देश आहे एरिया वाईज, आणि टोटल लँड मासच्या 2.4 लँड भारताकडे आहे. ठीक आहे. भारतामध्ये सर्वात जास्त लोकसंख्या आहे. आता लक्षात ठेवा, जर 2011च्या जनगणनेनुसार जर विचारलं तर सर्वात जास्त लोकसंख्या ही चायनाकडे. पण रिसेंट डेटा असा जर प्रश्न विचारला तर लक्षात ठेवा, सर्वात जास्त लोकसंख्या भारतामध्ये आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर एक लक्षात ठेवा की भारतातील सर्वात मोठं राज्य कोणतं, एरिया वाईज सर्वात मोठं राज्य कोणतं? तर ते आहे राजस्थान. 2 नंबरला आहे मध्य प्रदेश आणि 3 नंबरला आहे महाराष्ट्र. भारतामध्ये सर्वात जास्त लोकसंख्या युपी मध्ये आहे, 2 नंबरला महाराष्ट्रामध्ये आहे. आता एक लक्षात ठेवा, महाराष्ट्राला किती किलोमीटर लांबीचा किनारपट्टी लाभलेली आहे? ठीक आहे. महाराष्ट्राला किती किलोमीटर लांबीची कोस्टल लाईन आहे? तर जुन्या डेटानुसार 720 किलोमीटर आहे. आणि हा प्रश्न कितीतरी वेळेस आपल्याला एक्झामिनरने विचारलेला आहे. ठीक आहे. पण 2024 मध्ये नवीन मेथडनुसार मेजरमेंट करण्यात आलेलं आहे, जेणेकरून महाराष्ट्राला 877 किलोमीटर लांबीचा किनारपट्टा लाभलेला आहे. ठीक आहे. तर भारताला किती लाभलेला आहे? तर बघा, भारताला जुन्या डेटानुसार आहे 7,516 किलोमीटर, नवीन डेटानुसार 11,098 किलोमीटर. ठीक आहे. आता महाराष्ट्राच्या नॉर्थला कोणतं राज्य आहे, साऊथला कोणतं राज्य आहे, आपण ते पाहूयात. नॉर्थ, साऊथ, ईस्ट, वेस्ट. आपल्या सर्वांना माहिती आहे की वेस्टला तर अरबी समुद्र आहे. ठीक आहे. नॉर्थ साईडला मध्य प्रदेश, नॉर्थ वेस्टला गुजरात आहे, साऊथ वेस्टला गोवा आहे, साऊथला कर्नाटका आणि ईस्टला छत्तीसगड. ठीक आहे. ईस्टला छत्तीसगड. अजून ईस्टला छत्तीसगड आणि साऊथ ईस्टला तेलंगणा. ठीक आहे. पुढचा प्रश्न पाहूयात आता. कोकण रेल्वेमुळे मुंबई ते कोचीन दरम्यानचे अंतर किती किलोमीटरने कमी झालेले आहे? तर किती किलोमीटरनं कमी झालेलं आहे? 513 किलोमीटरनं कमी झालेलं आहे. कोकण रेल्वे कोणकोणत्या राज्यातून धावते? ती धावते महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक. आणि याचं हेडक्वार्टर आहे कोकण रेल्वे कॉर्पोरेशन हेडक्वार्टर इन सीबीडी, बेलापूर, नवी मुंबई. ठीक आहे. भारतामध्ये सगळ्यात पहिली रेल्वे केव्हा आली? ती आली 1853 मध्ये, डलहौसीने आणली होती. ओके. भारतामध्ये सर्वात पहिली विद्युत किंवा इलेक्ट्रिक ट्रेन केव्हा आली होती? तर ती आली 1925 मध्ये, आणि ही कुठून धावली? बॉम्बे व्हीटी पासून तर कुर्ला हार्बर पर्यंत. ओके. आणि जगामधली पहिली रेल्वे आली 1823 मध्ये, सॉरी 25 मध्ये, 1825 मध्ये. लिव्हरपूल ते मँचेस्टर पर्यंत ती धावली. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती नदी गोदावरी खोऱ्याचा भाग नाहीये? आपल्याला गोदावरी नदी खोऱ्याचा भाग नाही विचारले. तर भातसा हे त्याचं उत्तर आहे, कारण की तेरणा, प्रवरा, मांजरा हे गोदावरी नदीच्या खोऱ्याचा भाग आहे. ठीक आहे. आता भातसाबद्दल लक्षात ठेवा. भातसा जे डॅम आहे ना, भातसा डॅम हे आपल्याला ठाण्यामधील शहापूर या ठिकाणी पाहायला मिळतं. ठीक आहे. शहापूर जवळ पाहायला मिळतं. गोदावरी नदीचा उगमस्थान हे नाशिक, त्र्यंबकेश्वर, ज्योतिर्लिंग पण आहे इथे. गोदावरी नदी महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, छत्तीसगड, ओडिसा, मध्य प्रदेश, कर्नाटक, पुदुच्चेरी अशी वाहत वाहत बे ऑफ बेंगॉलला जाऊन मिळते. गोदावरी नदीच्या प्रमुख उपनद्या किंवा ट्रिब्युटरीज कोणकोणत्या आहेत त्यांच्या? तर त्या आहेत प्रवरा, मांजरा, प्राणहिता, इंद्रावती, साबरी. ओके. गोदावरी नदीलाच काय म्हणतात? साऊथ गंगा किंवा व्रतगंगा असं पण म्हणतात. ओके. दक्षिण गंगा असं पण म्हणलं जातं, किंवा व्रतगंगा असं पण म्हणलं जातं. पुढचा प्रश्न आहे, गुजरात राज्यातील प्रमुख बंदर कोणतं? तर कांडला हे गुजरात मधलं प्रमुख बंदर आहे, ज्याचं आता नाव आहे दीनदयाल
आणि कांडला हे एक नॅचरल नैसर्गिक पोर्ट आहे, बंदर आहे. कोची केरळमध्ये 1926 मध्ये याचं बांधकाम झालेलं आहे, कोची बंदराचं. त्यानंतर मांडवी हे पण गुजरात मधलंच पोर्ट आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न, जागतिक वारसा शिल्पस्थानात रिकाम जागा या लेणीची नोंद झालेली आहे. आपल्याला युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट मध्ये कोणती लेणी, कोणत्या लेणीचा नोंद झालेली आहे असं विचारलंय. तर लक्षात ठेवा, याचं उत्तर आहे अजंठा लेणी. महाराष्ट्रामधील किती किती साईटला वर्ल्ड हेरिटेज साईटचा दर्जा मिळालेला आहे? तर तो 5. अजंठा लेणी एक आहे त्याच्यामध्ये, एल्लोरा एक लेणी आहे, त्यानंतर अजून कोणतं आहे? एल्लोरा लेणीच्या नंतर आहे एलिफन्स्टन लेणी, एलिफन्स्टन सॉरी केव्स म्हणायचं त्याला. त्याच्यानंतर 4थ्या क्रमांकावरती आहे वेस्टर्न घाट, आणि 5व्या नंबरला आहे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल. ओके. अजंठा लेणीमध्ये आपल्याला बौद्ध लेणीच पाहायला मिळतात. कार्ले लेणीमध्ये आपल्याला बौद्ध प्लस जैन. पितळखोरा हे छत्रपती संभाजीनगर मध्ये पाहायला मिळतं, आणि पितळखोरामध्ये पण बौद्ध लेणीज आहेत. बेडसा पुण्यामधील मावळ प्रांतामध्ये किंवा मावळ तालुक्यामध्ये आहे, आणि इथे पण बौद्ध लेणीज जास्त प्रमाणात पाहायला मिळतात. ओके. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या राज्यात तलाव सिंचन जास्त आहे? तर विच ऑफ द फॉलोइंग स्टेट्स हॅज हाय टँक इरिगेशन? हाय टँक इरिगेशन कुठे आहे असं विचारलंय. तर सर्वात जास्त आहे तमिळनाडूमध्ये, पण ऑप्शन मध्ये तमिळनाडू नाहीये. 2 नंबरला आहे आंध्र प्रदेश, म्हणून आन्सर करणार आंध्र प्रदेश. 3 नंबरला आहे ओडिसा, 4 नंबरला आहे महाराष्ट्र. ठीक आहे, 4 नंबरला आहे महाराष्ट्र. आता लक्षात ठेवा, भारतामधील मुख्य सिंचनाचे स्त्रोत कोणकोणते? तर मुख्य सिंचनाचे स्त्रोत आहेत विहीर, त्याला नळकूपी म्हणतात, विहीर, नळकूप, कालवे, टँक्स. ओके. आता सर्वात जास्त कोणाचा वाटा आहे सिंचनामध्ये? तर विहिरीचा वाटा सर्वात जास्त आहे, 55%. त्यानंतर आहेत कालवे म्हणजे कॅनल्स, 32%. ठीक आहे. आता जर त्यांनी आपल्याला विचारलं कोणत्या राज्यामध्ये सर्वात जास्त ट्यूबवेल्स आहेत किंवा नळकूप आहेत, तर युपी मध्ये सर्वात जास्त नळकूप आहेत. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, गोमित, पारधी, भिल्ल या अनुसूचित जमाती खालीलपैकी प्रामुख्याने कोणत्या जिल्ह्यात आढळतात? तर ह्या प्रामुख्याने धुळे जिल्ह्यात पाहायला मिळतात. ठीक आहे. बुलढाणा जिल्ह्यामध्ये आपल्याला अंध, धनवार आणि पारधी. ठाणे जिल्ह्यामध्ये आपल्याला कटकरी, कोकणा, महादेव कोळी, मल्हार कोळी. ओके. पुढचा प्रश्न आहे, 2011च्या जनगणनेनुसार अनुसूचित जातीची लोकसंख्या महाराष्ट्रात जिल्ह्यात सर्वाधिक आढळते. तर अनुसूचित जातीची लोकसंख्या महाराष्ट्र जिल्ह्यात पुणेमध्ये सर्वात जास्त आहे. ठीक आहे. आणि सर्वात कमी बघितलं तर नंदुरबार मध्ये. जर शेड्यूल कास्ट आपल्याला पर्सेंटेज नुसार जर विचारली असते तर अकोल्यामध्ये सर्वात जास्त आहे. कुठे आहे? अकोलामध्ये सर्वात जास्त, 20%. आणि सर्वात कमी पर्सेंटेज मध्ये कुठे आहे? तर नंदुरबार मध्येच आहे. ठीक आहे. लोकसंख्या वाईज आणि पर्सेंटेज वाईज दोन्ही मध्ये पण कमी कुठे आहे? नंदुरबारला. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, आपण हे एसटी बघितलं, एसटी कॅटेगरी मध्ये बघूयात. तर सर्वात जास्त एसटी कॅटेगरीची पॉप्युलेशन लोकसंख्या वाईज नाशिकमध्ये आणि पर्सेंटेज वाईज नंदुरबार मध्ये आहे. ठीक आहे, नंदुरबार मध्ये आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे. आता टोटल महाराष्ट्राच्या टोटल पॉप्युलेशनच्या शेड्यूल कास्ट किती टक्के आहे? तर ती आहे 11.8%. आणि शेड्यूल कास्ट आहे 11.8, आणि शेड्यूल ट्राईब आहे 9.4%. ठीक आहे, 9.4% आहे. ओके. पुढचा प्रश्न, भारताची पहिली पंचवार्षिक योजना. आन्सर आहे 1951 ते 1956. पहिल्या फर्स्ट 5 इयर प्लॅनचे अध्यक्ष होते प्राईम मिनिस्टर जवाहरलाल नेहरू, आणि उपाध्यक्ष कोण होते? उपाध्यक्ष होते गुलझारीलाल नंदा. ह्या फर्स्ट 5 इयर प्लॅनला हॅरॉड डोमर मॉडेल याच्यावरती आधारित आहे. पंचवार्षिक योजनेमध्ये, पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये सर्वात जास्त फोकस केलं होतं प्राथमिक क्षेत्रावरती. ठीक आहे, प्राथमिक क्षेत्राच्या विकासावरती जास्त भर दिलेला होता. पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये
दामोदर व्हॅली प्रकल्पाची स्थापना करण्यात आलेली आहे. ठीक आहे, दामोदर व्हॅली प्रकल्पाची स्थापना करण्यात आलेली आहे. महाराष्ट्राचा प्रमुख जल विभाजक कोणता? व्हॉट इज द मेन वॉटर डिवायडर ऑफ महाराष्ट्र? तर ते आहे सह्याद्री पर्वत. युनेस्को वर्ल्ड हेरिटेज मध्ये 5 पैकी एक कोणता आहे? सह्याद्री पर्वत म्हणजेच वेस्टर्न घाट. ठीक आहे, वेस्टर्न घाट. सातपुडा पर्वत रांगा. तर सातपुडा पर्वत रांगा ह्या रांगा डिव्हाइड करतात नर्मदा आणि तापी नदीच्या. ठीक आहे, नर्मदा आणि तापी नदीच्या दरम्यान आपल्याला सातपुडा पर्वतरांगा पाहायला मिळतात. सातपुडा पर्वतरांगा कोणकोणत्या राज्यात पसरलेल्या आहेत? तर गुजरात, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, छत्तीसगड. निलगिरी पर्वत रांगा कोणकोणत्या राज्यातून वाहतात किंवा कोणकोणत्या राज्यात आहेत? तर तामिळनाडू, केरळ, कर्नाटक. ठीक आहे, तामिळनाडू, केरळ, कर्नाटक. सातपुडा पर्वतरांगा ह्या कशापासून बनलेल्या आहेत? बेसॉल्ट आणि ग्रॅनाइट पासून बनलेल्या आहेत. बेसॉल्ट ग्रॅनाइट पासून बनलेल्या ब्लॉक पर्वतरांगा आहेत. ठीक आहे, त्यानंतर अरावली पर्वतरांगा ह्या हरियाणा, राजस्थान, गुजरात, दिल्ली इथून वाहतात किंवा या राज्यामध्ये त्या पसरलेल्या आहेत. सर्वात मोठं शिखर कोणतं आहे अरवली पर्वत मधलं? तर गुरुवली. ठीक आहे, गुरु शिखर हे सर्वात मोठं शिखर आहे अरवली पर्वत रांगेमधलं आणि हे राजस्थानमध्ये आहे. 2 नंबरला आहे सेर. ओके. निलगिरी माउंटेन ज्या तमिळनाडू, केरळ, कर्नाटकामधून वाहतात, इथे ना एक स्पेशल गोष्ट आहे. ठीक आहे, टुरिस्ट अट्रॅक्शन स्पॉट आहे. तो म्हणजे निलगिरी माउंटेन रेल्वे, ज्याला काय म्हणतात? टॉय ट्रेन म्हणतात. ठीक आहे, त्याला काय म्हणतात? टॉय ट्रेन. लक्षात ठेवा, महत्वाचा मुद्दा आहे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील पहिली अणुभट्टी नावाने ओळखली जाते. तर पहिल्या अणुभट्टीचं नाव आहे अप्सरा आणि याचं डिझाईन कोणी केलेलं आहे? तर भारताचे जे भारतीय अणु कार्यक्रमाचे जनक, फादर ऑफ न्यूक्लिअर रिॲक्टर. ठीक आहे, सॉरी, फादर ऑफ इंडियन न्यूक्लिअर प्रोग्राम कोण आहेत ते? डॉक्टर होमी बाबा यांनी 1955 मध्ये याची डिझाईन केली. 1956 मध्ये महाराष्ट्रातच नव्हे, भारतातच नव्हे, तर एशियामधलं पहिलं न्यूक्लिअर रिॲक्टर आहे आणि युकेनं आपल्याला मदत केलेली आहे हे बिल्ड करण्यासाठी आणि 2009 मध्ये याला शटडाऊन करावं लागलं. ठीक आहे, तर लक्षात काय ठेवायचं आपल्याला? फादर ऑफ इंडियन न्यूक्लिअर प्रोग्राम कोण येतं? डॉक्टर होमी बाबा यांनीच डिझाईन केलेलं आहे अप्सरा अणुभट्टी. कोणी मदत केली? युकेनं. केव्हा स्थापना झाली? 1956 ला. डिझाईन केव्हा झाली? 1955 ला. जोड्या लावा प्रश्न आहे, जिल्हा आणि त्यांचे तालुके विचारलेत. तर नांदेड जिल्ह्यामध्ये कोणता तालुका आहे? तर तो आहे भोकर. जालनामध्ये भोकरदन, बुलढाणा संग्रामपूर, यवतमाळ उमरखेड. ठीक आहे, आता जालनावरती पुढे प्रश्न आपल्याला पाहायचाच आहे. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रात डोलामाइटचे साठे कोणत्या जिल्ह्यात? तर बघा, डोलामाइट डिपॉझिट आर इन डिस्ट्रिक्ट ऑफ महाराष्ट्र. तर यवतमाळ व रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त डोलामाइट आढळतं. एक्झॅक्टली डोलामाइट असतं तरी काय? डोलामाइट म्हणजे काय माहितीये का? 10% पेक्षा जास्त, 10% पेक्षा जास्त मॅग्नेशियम, 10% पेक्षा जास्त मॅग्नेशियम असलेल्या चुनखडीला डोलामाइट म्हणलं जातं. आणि भारतामध्ये कोणते लीडिंग स्टेट आहेत डोलामाइट प्रोड्युसर? तर ओडिसा, छत्तीसगड, ओडिसा, छत्तीसगड. ओडिसा, छत्तीसगड हे टोटल टोटल डोलामाइट प्रोडक्शन ऑफ इंडियाच्या 57% प्रोडक्शन हे 2 राज्यातच होतं. कुठे? ओडिसा आणि छत्तीसगडमध्ये. आता बाकी कोणकोणते राज्य आहेत जिथं आपल्याला डोलामाइटचं प्रोडक्शन मिळतं? तर ओडिसा, छत्तीसगड तर झालं, आंध्र प्रदेश, नंतर आहे झारखंड, राजस्थान आणि कर्नाटक. या 6 राज्यामध्ये 90% आहे टोटल प्रोडक्शनच्या. ओके. पुढचा प्रश्न, हा महाराष्ट्रातील पहिला पर्यटन जिल्हा आहे. फर्स्ट टुरिझम डिस्ट्रिक्ट. तर बघा, लक्षात ठेवा, सिंधुदुर्ग याचं उत्तर आहे. सिंधुदुर्ग जिल्हा बनला रत्नागिरी पासून डिवाइड होऊन. केव्हा बनला? 1981 मध्ये बनला.
सिंधुदुर्ग हा पहिला पर्यटन जिल्हा म्हणून 1997 ला डिक्लेअर केलेला आहे. ठीक आहे. इथलं सेक्स रेशो किती आहे? 1037. रत्नागिरीमध्ये महाराष्ट्रातील सर्वात जास्त सेक्स रेशो आहे आणि 2 नंबरला आहे सिंधुदुर्ग. ओके. सिंधुदुर्गमध्ये 8 तालुके आहेत, जसे की महत्वाचे बघूयात आपण. सावंतवाडी, त्याच्यानंतर आहे मालवण, कुडाळ आणि वेंगुर्ले. ठीक आहे, वेंगुर्ले. पुढचा प्रश्न. आता जालनावरती प्रश्न आला. जालना जिल्ह्याच्या सीमा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याशी जोडलेल्या आहेत? टू विच ऑफ द फॉलोइंग डिस्ट्रिक्ट बॉर्डर्स आर कनेक्टेड टू जालना? तर बुलढाणा, परभणी, बीड, औरंगाबाद म्हणजेच छत्रपती संभाजीनगर. ओके, तर उत्तर आहे ऑप्शन नंबर 1. जालना जिल्हा छत्रपती संभाजीनगर पासून डिवाइड होऊन बनलेला आहे 1981 मध्ये. पुढचा प्रश्न पाहूयात आता. 1950-51 ते 2013-14 या काळात एकूण स्थूल देशांतर्गत उत्पादनामध्ये शेती क्षेत्राचा वाटा काय दाखवितोय? तर घटती झालेली आहे शेती क्षेत्राच्या वाट्यामध्ये. आता आपल्याला 2013-14चा डेटा होता. आता आपण 2023 ते 25 पर्यंतच्या डेटानुसार आपण बघूया, थोडस अनालिसिस करूयात. तर प्राथमिक क्षेत्र म्हणलं की आपल्याला माहिती आहे कृषी, वन व्यवस्थापन, मासेमारी येणार, अशा गोष्टी येतात. तर हे आजच्या जीडीपी मध्ये 19.62% कंट्रीब्युट करतात. सेकंडरी सेक्टर, ज्याला मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर म्हणतो, ठीक आहे, त्याचा 25.66%चा कंट्रीब्युशन आहे. आणि टर्शरी, ज्याला आपण सर्व्हिस सेक्टर म्हणतो, एक्झाम्पल आहे आयटी सेक्टर, तर याच्या आहे 54.72%. ठीक आहे, 54.72%. पुढचा प्रश्न. महाराष्ट्र राज्यातील कोकण विभागाला खालील क्षेत्रात शाश्वत तुलनात्मक लाभ आहे. कोकण डिव्हिजन ऑफ महाराष्ट्र हॅज सुटेबल कंपॅरेटिव्ह ऍडव्हांटेजेस इन विच ऑफ द फॉलोइंग सेक्टर? आता मला एक सांगा, कोकण किनारपट्टी, मत्स्यमारी होणार, पर्यटन पण येणार, म्हणजे डी तक एनी हाऊ आन्सर आहे. हे कटलं. आता फक्त 3 आणि 4 मधलं आपल्याला उत्तर बघायचंय. कापड उद्योग, तर कापड उद्योग नाही होते ते. फक्त आन्सर आहे, उत्तर आहे फक्त डी ऑप्शन 3 याचं उत्तर आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे आता. महाराष्ट्र शासन 2013 केळकर समिती अहवाल प्रकाशित माहितीनुसार राज्यातील खालील समाज गटाची प्राचीन आदिवासी गट म्हणून गणना केलेली आहे. तर लक्षात ठेवा, कातकरी, माडिया गोंड आणि कोलाम या 3 गटाचा समावेश प्राचीन आदिवासी गट मध्ये करण्यात आलेला आहे. उत्तर आहे ऑप्शन नंबर 1. केळकर समितीने काय काय सांगितलेलं आहे? तर त्यांनी एक गोष्ट सांगितली आहे, ती म्हणजे पीपीपी मॉडेल, सार्वजनिक खाजगी भागीदारी. त्यांनी फिस्कल कन्सोलिडेशन म्हणजेच राजकोषीय एकत्रीकरण याचा पण शिफारस केलेली आहे. त्यानंतर टॅक्स रिफॉर्म करा याची पण त्यांनी शिफारस केलेली आहे. ओके. पुढचा प्रश्न पाहायचा आहे, जोड्या लावा. आता बघा, हा त्यावेळेसच्या डेटानुसारचा प्रश्न आहे. आन्सर बघायचं आपल्याला. आतासाठी हा रिलेव्हंट नाही आहे, तर आन्सर याचा ऑप्शन 3 आहे. ठीक आहे, आन्सर 3 आहे, काही महत्वाचा नाही आपल्यासाठी. आता 2016-17च्या डेटानुसार प्रश्न आहे हा. हा पण आपल्यासाठी काही महत्वाचा नाही. आणि करंट अफेअरचे प्रश्न आपण आपल्या डेली करंट अफेअर सिरीज मध्ये रोज सकाळी डिस्कस करतोच. लोकसंख्या संक्रमण सिद्धांतानुसार दुसऱ्या टप्प्यामध्ये, आता बघा, अकॉर्डिंग टू द थेअरी ऑफ डेमोग्राफिक ट्रान्झिशन इन द सेकंड स्टेज. आता आपल्याला हे तिन्ही स्टेज बघायचे, फार महत्वाचे आहे. खूप मल्टिपल टाइम प्रश्न विचारलेला आहे. तर पहिल्या टप्प्यामध्ये काय होतं, बर्थ रेट आणि जो डेथ रेट असतो ना, तर काय होतं, दोन्ही पण हाय असतात, दोन्ही पण जास्त आहेत. म्हणजे बर्थ रेट पण जास्त आहे आणि डेथ रेट पण जास्त आहे. दुसऱ्या टप्प्यामध्ये लोकसंख्या, बर्थ रेट वाढायले, डेथ रेट कॉन्स्टंट राहिले. ठीक आहे, म्हणजे लोकसंख्या तर वाढ व्हायली, लोकसंख्या वाढीस दर स्थिर नाही, तर मृत्यू दरामध्ये स्थिर झालेला आहे सेकंड टप्प्यामध्ये. थर्ड टप्प्यात काय होते, बर्थ रेट आणि डेथ रेट दोन्ही पण कॉन्स्टंट राहतात. ठीक आहे, स्थिर राहतात, म्हणजे नवीन बर्थ पण होत नाही आणि मृत्यू पण होत नाहीये. ठीक आहे. आता एक प्रश्न लक्षात ठेवा, जो 2024 युपीएससी मध्ये विचारलेला होता, एजिंग कंट्रीज.
ठीक आहे. आणि एजिंग कंट्रीज खूप वेळेस न्यूज मध्ये पण असतं. तर लक्षात ठेवा, एजिंग कंट्रीज म्हणजे वृद्ध जनगणना जास्त आहे तिथे, वृद्ध लोक जास्त आहेत. तर ते आहे जपान, 2 नंबरला साऊथ कोरिया आणि 3 नंबरला आहे साऊथ कोरिया झाल्यानंतर इटली, 3 नंबरला आहे इटली. ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न. आता बघा, 2015-16च्या डेटानुसार मनरेगाला महाराष्ट्र किती देतो असं विचारलंय. तर आता 2025च्या डेटानुसार लक्षात ठेवा, 312 रुपये आपण देतो. ठीक आहे. मनरेगाच्या अंडर, मनरेगा 100 दिवस काम करण्याची योजना आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, केंद्र सरकारच्याही अधोगर खालीलपैकी कोणत्या राज्यांनी राजकोषीय जबाबदारी कायदा म्हणजे FRL अंमलात आणला होता? विच ऑफ द फॉलोइंग स्टेट अडॉप्टेड फिस्कल रिस्पॉन्सिबिलिटी लेजिस्लेशन इव्हन बिफोर द सेंट्रल गव्हर्नमेंट? तर उत्तर प्रदेश, पंजाब, कर्नाटक, केरळ आणि तमिळनाडू. आन्सर आहे 2. ठीक आहे. पुढचा प्रश्न काय आहे? आता बघा, हा प्रश्न टफ प्रश्न आहे, कारण की एवढा डेटा आपल्याला कुठं लक्षात राहणार आहे, एक्झामिनेशन मध्ये पण काय लक्षात राहणार आहे. पण एक्झामिनरनं ना हिंट दिलेली आहे. तो काय म्हणतोय की आन्सर ह्या 2 पैकी एकच आहे. आता हे 2 पैकी एक कसं डिसाईड केलं मी? बघा, 5 पॉईंट आणि 5 पॉईंट. ठीक आहे. लक्षात ठेवा, ही ट्रिक समजा, लॉजिक समजा. ठीक आहे. कधी पण 2 सिमिलर ऑप्शन असले की 90% आन्सर त्याच्यामध्येच असणार आहे. ठीक आहे. बघा, 90% म्हणतोय, 10% तर एक्सेप्शनल असणारच. तर त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2, 5.9. जर तुम्हाला लॉजिकल गेस म्हणजे तुक्का मारायचाच असेल तर लॉजिक न वापरून मारा. ठीक आहे. पुढचा प्रश्न आता बघा, कॉमन सेन्सच्या आधारावरती प्रश्न आहेत. सार्वत्रिक मूलभूत उत्पन्न यात खालील घटक आहेत. सार्वत्रिक सार्वत्रिक मूलभूत उत्पन्न म्हणजे काय? युनिव्हर्सल बेसिक इन्कम मध्ये सार्वत्रिक. आता बघा, नावातच सार्वत्रिक आहे आणि ऑप्शन मध्ये काय आहे? सार्वत्रिकता. म्हणजे हे तर आहेच. बिनशर्तता, ऑब्विसली सार्वत्रिक मूलभूत मूलभूत उत्पन्न आहे ना, तर काही शर्त असणारच नाही. हे पण बरोबर आहे. प्रतिनिधित्व, लाभार्थींच्या निवडीचा आदर, ऑब्विसली रिस्पेक्ट करणारच ना, कारण मूलभूत अधिकार आहे, त्यांची चॉईस काय आहे, त्यांना पण रिस्पेक्ट द्यावा लागेल. तर उत्तर आहे आन्सर 4. ठीक आहे. पुढचा प्रश्न, 2004-5 मधील सार्वजनिक उपक्रमाच्या कामगिरीवरून नवीन आर्थिक पर्यावरणामध्ये सार्वजनिक उपक्रम तेव्हाच चांगली कामगिरी करू शकतात. बघा, आपल्याला एवढंच विचारलंय त्यांनी, न्यू इन्व्हायरमेंटल न्यू इकॉनॉमिक इन्व्हायरमेंट केव्हा चांगलं काम करू शकतं. ठीक आहे. आता कोणतं पण काम चांगलं केव्हा करू शकणार? पुरेशी स्वायत्तता दिल्यावर. आता बघा, त्यांनी पुरेशी म्हटलंय की ना की कंप्लीट स्वायत्तता, पुरेशी म्हटलंय त्यांनी. बरोबर आहे. पुरेशी जर स्वायत्तता दिल्यावर तर कोणी पण चांगलं काम करणारच. नोकरशाही व राजकीय नियंत्रणात घट, ऑब्विसली हे तर महत्वाचे आहेत, त्याच्यामुळे तर पुरेशी स्वायत्तता येणार. सार्वजनिक उपक्रमामध्ये खाजगी संस्कृती सुरू करणे, हे तर सर्वात महत्वाचं आहे. आन्सर आहे ऑप्शन नंबर 4. ठीक आहे. ऑप्शन 4 याचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे आता, शेती क्षेत्रासाठीच्या आर्थिक नियोजनाची खालीलपैकी कोणती उद्दिष्टे आहेत? शेती क्षेत्रासाठीच्या आर्थिक नियोजनासाठी शेती उत्पादनास वाढ, ऑब्विसली. आता बघा, आर्थिक नियोजनासाठी म्हणजे शेती क्षेत्राच्या डेव्हलपमेंट बद्दल बोलायलेत, म्हणजे शेतीचं उत्पादन वाढणार. शेतीचं उत्पादन वाढलं काय होणार? रोजगार संधीमध्ये वाढ होणार, ग्रामीण भागातील उत्पादनातील विषमता कमी होणार. तिन्ही एकूण एकाला लिंक आहेत. आन्सर आहे ऑप्शन नंबर 4. कॉमन लॉजिकनं आपण याचं उत्तर काढलेलं आहे. ठीक आहे. आता प्रश्न 68, जोड्या लावा, महत्वाचा प्रश्न आहे. ठीक आहे. आता पहिले आपण आन्सर देण्याआधी ना ह्या चारीच्या चारी ज्या स्कीम आहेत ना, त्याला थोडं रिवाइज करूत, कारण की बऱ्याच स्कीमला 10 वर्ष पूर्ण झालेली आहेत. ठीक आहे. जसे की पंतप्रधान मुद्रा योजना, मुद्रा म्हणजे काय? पैशाशी रिलेटेड काहीतरी. तर ही योजना 2015 मध्ये लॉन्च करण्यात आली होती. तर 2015 मध्ये केव्हा लॉन्च केली? तर 8 एप्रिल 2015ला ही लॉन्च केली होती. मित्रांनो, तारीख पण लक्षात ठेवा, विचारलं जाऊ शकते. ठीक आहे. याच्यातनं कर्ज दिल्या जातं. तर कर्ज देण्याचे काही प्रकार आहेत, जसे की शिशु अंतर्गत कर्ज. तर शिशु ही एक कॅटेगरी आहे लोनची, तर त्याच्यामध्ये तुम्हाला 50,000पर्यंत लोन दिलं जातं. त्याच्यानंतर आहे किशोर कॅटेगरी, ज्याच्यामध्ये तुम्हाला 50,000पासून तर 5 लाखापर्यंत. आणि नंतरची कॅटेगरी आहे तरुण, जिथे 5 लाखापासून ते 10 लाखापर्यंत. आणि 2024 मध्ये एक नवीन कॅटेगरी इंट्रोड्यूस केली होती, तरुण प्लस, जिथे तुम्हाला 10 पासून 20 लाखापर्यंत लोन दिलं जातं. ठीक आहे.
दुसरी योजना सौभाग्य योजना 2017 मध्ये पंतप्रधानांनी लॉन्च केलेली आहे. याच्यामध्ये सहज वीज हर घर योजना, ठीक आहे, ग्रामीण व शहरी बीपीएल बिलो पॉवर्टी लाईन मधले जे पण गरीब कुटुंब आहेत त्यांना मोफत वीज जोडणीचा कार्यक्रम या योजनेअंतर्गत आखलेला होता. प्रधानमंत्री उज्ज्वला योजना, प्रधानमंत्री उज्ज्वला योजना 2016 मध्ये लॉन्च केली होती आणि एलपीजी रिलेटेड ही आहे योजना. काय करते याच्यात? गरीब कुटुंबाला एलपीजी जोडणी देण्यासाठी ही योजना आहे. उज्ज्वल डिस्कॉम अशुरन्स योजना, तर उज्ज्वल डिस्कॉम अशुरन्स योजना 2015 मध्ये लॉन्च झालेली आहे. 10 वर्षे कंप्लीट झालेले आहेत आणि या योजनेअंतर्गत स्मार्ट मीटरिंग अनिवार्य करण्यात आलेली आहे. ट्रान्सफॉर्मर मीटर यांच्यामध्ये यांच्यामध्ये अपग्रेडेशन करण्यासाठी सांगितलेलं आहे. कशामध्ये? ट्रान्सफॉर्मर्स आणि मीटरमध्ये. एलईडी बल्बचा वापर करायला सांगितलंय. ऍग्रिकल्चरल पंप, पंखे, एसी यांचा व्यवस्थित वापर करायला सजेशन दिलेले आहेत याच्यामध्ये. तर याचं बघा बरोबर उत्तर काय आहे आपण बघूयात. प्रधानमंत्री मुद्रा योजना म्हणजे काय? पैशाशी रिलेटेड. ओके, सूक्ष्म उद्योगाचा पुनर्वित्त. इथं बघा वित्त, पैसा आणि विकास. ओके, एक गेलं, दोन गेलं, 3 आणि 4 राहिलं. सौभाग्य तर सार्वत्रिक घरगुती विद्युतीकरण. आता राहिले आपलं आहे प्रधानमंत्री उज्ज्वला योजना. उज्ज्वला योजना काय? एलपीजी. आणि डिस्कॉम काय आहे? वीज वितरण. उत्तर आहे ऑप्शन नंबर 3. ठीक आहे. पुढचा प्रश्न, रिकाम्या जागा टक्के किंवा त्यापेक्षा जास्त आहे असे कुटुंब अनेक अंगाने गरीब असते. रिकाम जागा percentage or greater than household is multi-dimensional power if deprivation score is. जर डिप्रिव्हेशन स्कोअर 33.33% किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर असतो. आता मल्टी डायमेन्शनल पॉवर्टीचे 3 मेन डायमेन्शन्स आहेत, जसे की एज्युकेशन, शिक्षण, आरोग्य आणि लिव्हिंग स्टँडर्ड म्हणजे जगण्याची पातळी. शिक्षण, एज्युकेशनच्या डायमेन्शन मध्ये येतं शिक्षणाच्या वर्षाची संख्या. ठीक आहे, म्हणजे इयर ऑफ स्कूलिंग. इयर ऑफ स्कूलिंग. 2 नंबरला येतं एनरोलमेंट ऑफ स्कूल, म्हणजे किती बालक शाळेत प्रवेश घेत आहेत. हे 2 कॅटेगरी येतात एज्युकेशन मध्ये. आरोग्य पातळीवरती येतं चाइल्ड मोर्टॅलिटी म्हणजे काय? बाल मृत्यू दर, पोषण, न्यूट्रिशन्स. ठीक आहे. त्याच्यानंतर लिव्हिंग स्टँडर्ड मध्ये काय काय येणार? तर लिव्हिंग स्टँडर्ड मध्ये येणार इलेक्ट्रिसिटी, पुन्हा फ्लडिंग वगैरे होते का त्या एरियामध्ये, ड्रिंकिंग वॉटर अवेलेबल आहे का नाही त्याला, सॅनिटेशन फॅसिलिटीज आहेत का नाही, कुकिंग फ्यूल आणि बाकी त्याचे असेट्स किती आहेत, या गोष्टीचा या कॅटेगरीमध्ये इन्व्हॉल्व्ह होतो. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, मौद्रिक धोरण म्हणजे असे नियामक धोरण की ज्याद्वारे केंद्रीय बँक व आपले नियंत्रण ठेवते. The monetary policy refers to a regulatory policy where the central bank maintain its control over the. आता बघा 2017 मध्ये आपल्याला त्यांनी फिस्कल पॉलिसी बद्दल प्रश्न विचारलेला होता. आता त्यांनी मॉनिटरी पॉलिसी बद्दल प्रश्न विचारलेला. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2, पैशाचा पुरवठा. ठीक आहे. आता आपण थोडस मॉनिटरी पॉलिसी मध्ये वापरल्या जाणाऱ्या साधनांचा रिव्हिजन करूयात. तर मॉनिटरी पॉलिसी म्हणजे चलनविषयक धोरण, याच्यामध्ये आपण ओपन मार्केट ऑपरेशन या साधनाचा वापर करतो. बँक दर धोरण, नंतर राखीव प्रणाली याचा वापर करतो. कर्ज नियंत्रण धोरण याचा वापर करतो. नैतिक दबाव म्हणजे मोरल परस्युएशन याचा वापर केला जातो. ठीक आहे. आता ना आपण थोडं कंबाईन 2025 साठी काही महत्वाचे ना टॉपिक डिस्कस करूयात. ठीक आहे. जसं की इंटरेस्ट रेट. मला सांगा, इंटरेस्ट रेट वाढलं तर काय होतं आणि इंटरेस्ट रेट म्हणजे व्याज दर कमी केल्यावर काय होतं. ठीक आहे. इंटरेस्ट रेट आपण काय करतोय, इथं वाढवतोय आणि इंटरेस्ट रेट व्याजदर इथं आपण कमी करतोय. आता लक्षात ठेवा, ज्या वेळेस इंटरेस्ट रेट वाढलं
इंटरेस्ट रेट ज्यावेळेस वाढलं तर लोक इंटरेस्ट घेणार का? तर लोक कमी इंटरेस्ट घेणार, लोक इंटरेस्ट घेणार नाहीत, लोक इंटरेस्ट घेणार नाहीत, व्याज घेणार नाहीत, म्हणजे नवीन व्यापार ओपन होणारच नाहीत. नवीन जर का एखाद्या एंटरप्रोनॉरनं व्याजच घेतलं नाही तर तो त्याची कंपनी अपग्रेड नाही करणार. कंपनी अपग्रेड नाही झाली तर काय होणार? एम्प्लॉयमेंट पण जनरेट होणार नाही. ठीक आहे. जर व्याजदर वाढलेला असेल तर आर्थिक वाढ मंदावते, कारण की काय करणार लोक जास्त पैसे खर्च करणार नाहीत तर जास्त पैसे सेव्ह करणार. ठीक आहे, जास्त सेव्हिंग होणार इथे. आणि बेरोजगारी तर वाढणार कारण की व्यापारी नवीन व्यापार हेच करत नाही येत. पण याच्यात एक गोष्ट होते ती म्हणजे चलनाचा दर. चलनाचा दर म्हणजे एक्सचेंज रेट मजबूत होतो. ठीक आहे, ऍप्रिशिएशन होतं याचं. का म्हणून होतं? कारण की रुपयाचा फ्लो कमी झालेला ना मार्केटमध्ये. आता ज्यावेळेस इंटरेस्ट रेट कमी केले, आता मला सांगा इंटरेस्ट जर रेट कमी केले तर आपण काय करणार? आपण लोन घेणार आणि लोन घेऊन बुलेट विकत घेणार नाहीतर आयफोन विकत घेणार. ठीक आहे, आणि यांनी काय होणार? पैसा फ्लो होणार. ठीक आहे, मार्केटमध्ये पैसा कंटिन्यू फ्लो होत राहणार. कंटिन्यू फ्लो होत राहिला याचा अर्थ काय होणार? लोक खर्चायले, लोक खर्च करणार तर काय होणार? डिमांड अँड सप्लाय ही कॅस्केडिंग इफेक्ट वाला तिथे अप्लाय होऊ जाते. आता व्याजदर वाढलं, सॉरी व्याजदर कमी झालं, लोक काय करणार? नवीन त्यांच्या व्यापाराला अजून भर देणार. आणि व्यापाराला भर दिला म्हणजे काय? एम्प्लॉयमेंट वाढणार. ठीक आहे, पण याच्यामध्ये एक काय गोष्ट होते, जसं इथं चलनाचा दर स्ट्रॉंग होतो ना, इथं चलनाचा दर कमी होतो. ह्या गोष्टी लक्षात ठेवा. ठीक आहे, अजून याच्यामध्ये एक महत्वाचा मुद्दा लक्षात ठेवा, तो म्हणजे उपलब्ध उत्पन्न, ज्याला आपण डिस्पोजल इन्कम असं म्हणतो. तर लक्षात ठेवा, डिस्पोजल इन्कम म्हणजे कर, टॅक्स आणि इतर सक्तीचे शुल्क वजा केल्यानंतर व्यक्ती किंवा कुटुंबाकडे खर्च करण्यासाठी किंवा सेव्हिंग करण्यासाठी जी रक्कम असते त्याला डिस्पोजेबल इन्कम म्हणजे उपलब्ध उत्पन्न असं म्हटलं जातं. लक्षात ठेवा, हे कन्सेप्ट महत्वाचे आहेत. आता सायन्सचे प्रश्न सुरू होणार आहेत. अंतर्गत आरशाच्या किरणाकृती काढण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या नियमानुसार खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे? जर आपाती किरण मुख्य अक्षाला समांतर असेल तर परावर्तित किरण मुख्य नाभेतून जातात. ओके. जर आपाती किरण मुख्य नाभेतून जात असेल तर परावर्तित किरण मुख्य अक्षाला समांतर असतो. ठीक आहे. काय म्हणतात ते? इन्सिडन्स रे इज पॅरलल टू द प्रिन्सिपल ऍक्सिस, देन रिफ्लेक्टेड रे passes through the focus. If the incidence ray is passes through the focus, then reflected ray parallel to the principal axis. आता बघा, हे दोन्ही जे कन्सेप्ट आहेत ना ते एकाच गोष्टीवर आधारलेले आहेत, म्हणजे तो म्हणजे स्नेल्स लॉ, जे सांगतो आपल्याला अँगल ऑफ इन्सिडन्स इक्वल्स टू अँगल ऑफ रिफ्रेक्शन. ठीक आहे, अँगल ऑफ रिफ्लेक्शन म्हणजे काय? आपतन कोन हा परावर्तन कोन इतकाच असतो. ठीक आहे, म्हणजे प्रकाश किरण ज्या कोनातून पडतात त्याच कोनातून परावर्तित पण होतात असं त्यांनी म्हटलेलं आहे. ह्या लॉजिक वरून आन्सर आहे ऑप्शन नंबर 1. पुढचा प्रश्न पाहूयात. न्यूमेरिकल्स विचारले आपल्याला त्यांनी. आपल्याला विचारलंय की जर 0.3 इतकी विद्युत धारा 418 ओहम रोध असलेल्या तारेच्या कुंडलातून 1 मिनिटासाठी प्रवाहित केली तर किती कॅलरी उष्मा निर्माण होते? What is the heat generation in calories if current is 0.3 ampere is passes through coil of resistance 418 ओहम फॉर 1 मिनिट? दिलेलं काय आहे ते एकदा लिहून घेऊयात आपण. करंट त्यांनी आपल्याला दिलेला आहे. ठीक आहे, करंट दिलेला आहे 0.3 अँपियर, रेझिस्टन्स दिलाय 418 आणि टाइम दिलाय 1 मिनिट म्हणजे 60 सेकंद. मला एक माहिती आहे की हीट म्हणजे VIT. ठीक आहे, पण व्ही तर त्यांनी दिलेला नाहीये. व्ही म्हणजे व्होल्टेज, व्होल्टेज म्हणजे व्ही इक्वल्स टू आय आर. आता व्ही इक्वल्स टू आय आर कोणी दिलेला आहे पुढच्या प्रश्नात मी सांगतो तुम्हाला. ठीक आहे, व्ही इक्वल्स टू आय आर झाले तर आय किती आहे आपलं? आय किती आहे? 0.3 आणि आर किती आहे? 418. आता बघा, व्ही बरोबर आय आर आहे ना, इथं आपण पुट करूयात. एच इक्वल्स टू आय आय आर इंटू आय इंटू टी, म्हणजे फॉर्म्युला काय आला? आय स्क्वेअर आर टी. आता याच्यामध्ये व्हॅल्यू पुट करा. ठीक आहे, 0.3
रेजिस्टन्स त्याचा स्क्वेअर, त्याच्यानंतर 418 गुणिले 60. याचं जर कॅल्क्युलेशन केलं तर रफली तुम्हाला येणार हे 2257. आता 2257 तर आले, आपल्याला कॅलरीज विचारले आणि हे आले जूल मध्ये. तर काय करणार, 1 जूल म्हणजे 4.184 असं आहे. तर 2257 डिवायडेड बाय 4.187, तर 4×5 = 20. उत्तर आला ऑप्शन नंबर 2, 540. ठीक आहे, कॅल्क्युलेशन रफली करू शकतो कारण की आकडे बाकीचे पण खूप लांब लांब आहेत. ओके, नेक्स्ट प्रश्न आहे जोड्या जुळवावरती. सी.व्ही. रमन, जॉर्ज ओहम, हन्स ओरेस्टेन आणि फॅरेडे यांच्यावरती प्रश्न आहे. तर सी.व्ही. रमन म्हटलं की आपल्याला काय लक्षात यायला पाहिजे? सी.व्ही. रमन म्हटलं की प्रकाशाचे विकरण. ठीक आहे, प्रकाशाचे विकरण. ठीक आहे. दुसरा मध्ये जॉर्ज ओहमनं काय केलंय? जॉर्ज ओहम, V=IR. आता सांगा मला जॉर्ज ओहमनं काय केलेलं आहे? तर जॉर्ज ओहम म्हटलं की विद्युत धारा. ठीक आहे, म्हणजे हे दोन कटले. आता ह्या 3 आणि 4 पैकीच आन्सर आहे. ओरेस्टेन यांनी काय सांगितलेलं होतं? ओरेस्टेन म्हटलं की चुंबकीय निर्मिती, विद्युत धारेद्वारे चुंबकीय निर्मिती. ठीक आहे, चुंबकीय निर्मिती आहे का त्याच्यात? खरंच बरोबर आहे. ऍक्च्युली थोडं घाईत मी पण हे केलं. जॉर्ज ओहम, जॉर्ज ओहम हे विद्युत धारा नसून जॉर्ज ओहम हे विद्युत हे विद्युत परिपथातील रोध. अरे आपण आता तर डिस्कस केलं रेझिस्टन्सचा रोधचा रेझिस्टन्सचा युनिट काय? ओहम. ओके, जॉर्ज ओहम यांच्या नावावरून तर ते ओहम हे सिम्बॉल देण्यात आलंय. बघा मित्रांनो, हे असं माहित असून पण आपण गडबडीमध्ये ना असे मिस्टेक करू शकतो. ठीक आहे, मी केली, तुम्ही एक्झाम मध्ये करू नका. ठीक आहे, तर आता याचं कसं आहे, इथं आपण पाहूया त्याला परत एकदा. सी.व्ही. रमन म्हणलं की काय येणार? प्रकाशाचे विकरण. जॉर्ज ओहम म्हणलं की विद्युत परिपथातील रोध. ओरेस्टोन म्हणलं की काय? ओरेस्टन म्हणलं की विद्युत धारेद्वारे चुंबकत्व निर्मिती. आणि मायकल फॅरेडे कोण आहेत आपले? मायकल फॅरेडेंनी काय केलेलं आहे? विद्युत मोटर. ऑप्शन 2. उत्तर आहे ऑप्शन नंबर 2. 3, 4, 1, 2. ठीक आहे. सी.व्ही. रमन हे फिजिक्स मध्ये त्यांना नोबेल मिळालेला आहे 1930 ला. त्याच्यानंतर जॉर्ज ओम्स, V=IR. आणि रेजिस्टन्सचा जो रोधचा युनिट आहे ओहम, त्यांच्याच नावावरून आलेला आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न पाहूयात आपण. आता बघा इथे थोडस ना फॉन्ट मिस्टेक झालेला आहे. आता एक गोष्ट लक्षात ठेवूयात आपण याच्यामध्ये. अल्काइन. ठीक आहे, एक आहे अल्काइन, दुसरा आहे अल्केन आणि तिसरा आहे अल्कीन. ठीक आहे, पीडीएफ मध्ये तुम्हाला याचं क्लिअर व्हर्जन मिळून जाईल. आता कन्सेप्ट लक्षात ठेवा. ठीक आहे, याचं जर कोणाला आन्सर पण पाहिजे असेल ना, तर बघा आन्सर 3 आहे याचं. पण आपण लक्षात कसं ठेवणार आहेत हे? अल्काइन, बघा इथं वाय आहे, काय लक्षात ठेवायचं? फॉर्म्युल्यामध्ये निगेटिव्ह आहे. अल्केन आहे, ए आलंय, ए म्हणजे पॉझिटिव्ह 2 असणार आहे, आणि ई म्हणजे काहीच नाहीये. ठीक आहे, आता अल्काइन आहे ना, अल्काइन, अल्काइन मध्ये सिंगल बॉन्ड आहे का, डबल बॉन्ड आहे का, ट्रिपल बॉन्ड आहे, असं काय आहे त्याच्यामध्ये अल्काइन मध्ये? तर अल्काइन मध्ये आहे, काय आहे अल्काइन मध्ये? एकेरी बंध म्हणजे सिंगल बॉन्ड आहे. ज्याला काय म्हणतो आपण? सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन. आणि एक्झाम्पल जर बघायचं असेल अल्काइनचं आपल्याला, तर प्रोपाइन. ठीक आहे, काय आहे? प्रोपाइन. त्याच्यानंतर आहे अल्केन. तर अल्केन मध्ये, अल्केन मध्ये लक्षात ठेवा, अल्केन मध्ये पण आहे हायड्रोकार्बन, जे की हायड्रोजन आणि कार्बन ऍटमचं बनलेलं आहे. ओके, आणि हे ऍक्च्युली ट्री लाईक त्याची चेन स्ट्रक्चर बनलेलं राहतं. त्याच्यानंतर ओके सॉरी, एक थोडीशी चुकलो मी पण. हे, हा बरोबर आहे, अल्केनचं आपण बघितलं ना. आता अल्किन राहिलेलं आहे. ठीक आहे, अल्केनला तर आपण बघितलं पॉझिटिव्ह आहे. अल्किन मध्ये काय राहतं? अल्किन मध्ये बघा कार्बन कार्बन डबल बॉन्ड. ठीक आहे, एकदा परत रिवाइज करूयात. वाय आलं म्हणजे फॉर्म्युल्यामध्ये निगेटिव्ह आहे, वाय आलं म्हणजे सिंगल बॉन्ड आहे, सिंगल बॉन्ड आहे म्हणजे सॅच्युरेटेड आहे. आता अल्केन आलं,
अल्केन ए आलं, ए आलं तर काय पॉझिटिव्ह आहे फॉर्म्युल्यामध्ये. आणि हायड्रोजन मेड अप ऑफ हायड्रोजन, सॉरी, हायड्रोकार्बन मेड ऑफ हायड्रोजन अँड कार्बन. आणि ट्री लाईक त्याचं स्ट्रक्चर आहे. आणि ई अल्किन आलं तर अल्किन मध्ये फॉर्म्युलामध्ये काहीच नाहीये, असं लक्षात ठेवा. पॉझिटिव्ह निगेटिव्ह असं काहीच नाहीये. तर ई आलं तर काय येणार आपलं, ई आलं म्हणजे कार्बन कार्बन डबल बॉन्ड, सी डबल बॉन्ड येतं. ठीक आहे, तर ही गोष्ट लक्षात ठेवा, महत्वाच्या आहेत आपल्यासाठी. पुढचा प्रश्न आहे, आता हा जोड्या लावा. हा प्रश्न बघा एक्झामिनरने एवढा म्हणजे टफ प्रश्न म्हणू शकतो, कारण की खूप सारे ऑप्शन देऊन ना एक्झामिनरनं कन्फ्यूज करून टाकलेलं आहे आपल्याला. ठीक आहे, तर याचं बघा करेक्ट उत्तर आहे क्रिओलाइट म्हटलं तर येणार हे Na3Al F6. मॅग्नेटाइट आलं तर मॅग्नेटाइटचं काय येतं Fe3O4. मॅच मॅलचाईन मॅलचाईन आलं, मॅलचाईनचा फॉर्म्युला काय येतो, तर मॅलचाईनचा फॉर्म्युला आहे CuCO3 वाला. ठीक आहे, मॅलचाईनच्या नंतर स्पॅटेराइट, स्पॅटेराइट आहे Zn. येस, आन्सर आहे ऑप्शन नंबर 2. ठीक आहे, ऍज इट इज लक्षात ठेवा याच्यामधले हे चार कशाचे फॉर्म्युले कोणते. तर पुढचा प्रश्न बघूयात आपण. इलेक्ट्रॉनचा शोध कोणी लावलेला आहे? इलेक्ट्रॉनचा शोध कोणी लावलेला आहे मित्रांनो, तर तो लावलेला आहे सर जे थॉम्सन यांनी. गोल्डस्टिंग यांनी कशाचा शोध लावलेला आहे, तर गोल्डस्टिंग यांनी कॅनाड सॉरी कॅना कॅनॉन रे कॅनॉन रेलाच आपण म्हणतो अनोड किरणे. ओके, एनोड रेज किंवा अनोड किरणे असं पण म्हणलं जातं, किंवा कॅनल रेज, सॉरी फॉर प्रोनाऊन्सिएशन. तर कॅनन रेचा शोध गोल्डस्टीम यांनी लावलेला आहे. इलेक्ट्रॉनचा शोध लावलाय जे थॉम्सन ना. जेम्स चॅडविक सरांनी कशाचा शोध लावलेला आहे, तर त्यांनी न्यूट्रॉनचा शोध लावलेला आहे, न्यूट्रॉनचा. रुदरफोर्ड यांनी शोध लावलेला आहे कशाचा, प्रोटॉनचा. ऍटमचा शोध कोणी लावलेला आहे, ऍटमचा शोध लावलेला आहे जॉन डाल्टनने. ठीक आहे, गोल्डस्टिंग यांनी कॅनल रे, जेम्स चॅडविक यांनी न्यूट्रॉन, रुदरफोर्ड यांनी प्रोटॉन, डाल्टननं जॉननं ऍटमचा शोध लावलेला आहे. आणि इलेक्ट्रॉनचा शोध कोण लावलेला आहे, जे थॉम्सन यांनी. आता बघा हा जो प्रश्न आहे ना 77वा, हा आउट ऑफ द बॉक्स टफ प्रश्न आहे बघा. असले प्रश्न सोडून द्यायचे एक्झाम मध्ये पण. ठीक आहे, याचा आन्सर जर कोणाला पाहिजे असेल तर आन्सर आहे ऑप्शन नंबर 3 सी, याचं करेक्ट उत्तर आहे. ठीक आहे, याचं एक्सप्लेनेशन पीडीएफ मध्ये मी प्रोव्हाइड केलेलं आहे, वाचायचं असेल तर तुम्ही एकदा रीड करून घ्या, पण मी सजेस्ट करेन हा प्रश्नांना सोडून देत जा. ठीक आहे, क्वेश्चन नंबर 78, महत्वाचा प्रश्न आहे. कोणतं विधान बरोबर आहे असं विचारलंय. तर टेनिया सोली टेनिया सोलियम मला यांना हुक जंतू असे म्हटले जाते. ठीक आहे, टेनिया सोलियमला हुक जंतू म्हणले जाते. बघूयात आपण बरोबर आहे का नाही ते. फॅक्सिला टेपेटिकाला यांना यकृत फ्ल्यूक किंवा लिव्हर फ्ल्यूक असं म्हणलं जातं. ठीक आहे, अॅनास्टोमा यांना टेप जंत असे पण म्हणलं जातं. आणि नेरेस चिलाएनसिस हे सामान्यतः चिंदी जंत असे म्हणतात. ठीक आहे, आता बघूयात बघा. हे जे टॅनिया सोलियम आहे ना, यांना हुकवॉर्म नाही म्हटलं जात, तर यांना टी फॉर टॅपवॉर्म असं लक्षात ठेवा. टॅनिया सोलियम याला टॅपवॉर्म म्हणलं जातं. आणि अँक्लोस्टिमिया डिओडेनिया याला हुकवर्म म्हटलं जाते. काय म्हणलं जाते, हुकवर्म म्हणलेलं जाते. ते ए आणि सी मध्ये ना एक्झामिनरनं स्वॅप केलेलं आहे, बी आणि डी याचं बरोबर विधान आहे. ठीक आहे, हे लक्षात ठेवा, कारण की आता तुम्हाला हेच सेंटेन्स ना 2020च्या पेपरमध्ये पाहायला मिळणार आहेत. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे. बुनर्थ ग्रंथी बुनर्थ ग्रंथी यामध्ये आढळतात. तर बुनर्स ग्लँड ऑकर्स इन ऑप्शन नंबर 1. ठीक आहे, ऑप्शन नंबर 1 मध्ये ह्या आपल्याला पाहायला मिळतात. आणि ह्या ज्या बुनर्स ग्रंथ आहेत ना, ह्या काय सिक्रेट करतात, तर म्युकस सिक्रेट करतात. ठीक आहे, म्युकस सिक्रेट करतात. ओके,
नेक्स्ट प्रश्न आता बघा, कॉमन सेन्सच्या आधारावरती प्रश्न आहे, सोपा प्रश्न आहे. वनस्पतीच्या वर्गीकरणामध्ये गुणसूत्राचे कोणते गुणधर्म महत्वाची भूमिका पार पाडतात? तर आपल्याला क्लासिफिकेशन कसं, कोणते पॅरामीटर्स आहेत, ठीक आहे, कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, याच्यावरती विचारले. वनस्पतीच्या वर्गीकरणामध्ये गुणसूत्राचे कोणते गुणधर्म, गुणसूत्राची संख्या, बरोबर आहे, संख्या किती याच्यावरून आपण क्लासिफाय करू शकतो. बाह्यरूप कसं आहे, आकार कसा आहे, विलंचन कसं आहे, याच्यावर पण आधार आपण काय करू शकतो, क्लासिफिकेशन करू शकतो. तर उत्तर आहे ऑप्शन नंबर 4. ठीक आहे. आणि हे जे एक लक्षात ठेवा, सायटोटॅक्सॉनॉमी ही एक ब्रांच आहे टॅक्सॉनॉमीची. आणि टॅक्सॉनॉमी काय काम करतं, क्लासिफाईज ऑर्गॅनिझम्स बेस्ड ऑन कशाच्या आधारावरती, क्रोमोझोम्सच्या आधारावरती. आणि क्लासिफिकेशन ऑफ प्लांट, ठीक आहे, कशाच्या आधारावरती होतं, तर हे होतं गुणसूत्राची संख्या, बाह्यरूप, आकार आणि विलंचन याच्या आधारावरती. ओके. पुढचा प्रश्न सर्वात महत्वाचा आहे आणि हर वर्षी हा प्रश्न बघा कधीतरी ऑप्शन याचे रिपीट होणार किंवा ऑप्शनचा प्रश्न बनून येणार. ठीक आहे. आता खालीलपैकी कोणत्या वनस्पती गटामध्ये संवहंती संस्था बीजाणू निर्मिती असते, परंतु त्याच्यामध्ये बीज नसतात, सीड नसतात. ठीक आहे. विच ऑफ द फॉलोइंग प्लांट्स ग्रुप हॅज व्हॅस्क्युलर सिस्टीम, प्रोड्युसेस स्पोर्स बट डज नॉट हॅव सीड, तर तो आहे टेरिडोफायटा. ब्रायोफायटा आपल्याला माहित आहे, ब्रायोफायटा म्हणजे काय, बघा जसं फ्रॉग हा उभयचर ऍनिमल आहे ना, त्याचप्रमाणे ब्रायोफायटा ह्या गटामध्ये सर्व उभयचर वनस्पती असतात. ठीक आहे. आणि उदाहरणात कोणतं आहे तर स्पॅग्नम. ठीक आहे, स्पॅग्नम. दुसरं आहे अनावृत्ती बीज, जिम्नोस्पर्म. आपण कसं लक्षात ठेवलं होतं, 2017ला पण विचारलं होतं. तर जिम्नोस्पर्म मध्ये बंदा आपला भाऊ जिम मध्ये गेलाय आणि शर्ट काढून व्यायाम करायला आहे, म्हणजे नेकेड सीड आहे त्याच्याकडे. ओके, लक्षात ठेवण्यासाठी आहे आपल्याला. असं एक्झाम्पल काय आहे, पायनस आणि सायकस. पायनस आणि सायकस हे जिम्नोस्पर्म गटामध्ये मोडतात, याच्यामध्ये नेकेड सीड्स असतात. ठीक आहे. कसं लक्षात ठेवणार आहेत, जिम मध्ये शर्ट काढून व्यायाम करतोय. आवृत्त अँजिओस्पर्म, आवृत्त बीज म्हणलंय. आता बघा, आवृत्त बीज, आता लक्षात घ्या, आवृत्त बीज. अँजिओस्पर्म म्हणजे हे प्रामुख्याने फुलं असतात त्या वनस्पतीला, जसं की आंबा. आंबा बघा, पहिले फुल असतो, मग त्याची कैरी होती, मग आंबा बनतो, मग आपण खातो, मग ते कोय आपण परत टाकतो, पण त्याचं परत झाड होतं. त्याला आवर्ती म्हणजे परत परत होणार असं म्हणतात. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, लेट ब्लाइंग ऑफ पोटॅटो या नावाने ओळखल्या जाणारा वनस्पती रोगास खालीलपैकी कोणती फंगल जैविक वनस्पती कारणीभूत आहे, तर त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1, फायटोरोला इन्स्टेक्सना. ठीक आहे, इन्फेस्टेना, फायटोनोना इन्फेस्टेना हे आहे. ओके. पुढचा प्रश्न पाहूयात. सस्तन प्राण्यामध्ये ज्ञानेंद्रिय खालीलपैकी कोणत्या 3 मूलभूत स्वरूपात स्थित असतात, तर हा एक्झामिनरनं हा प्रश्न कॅन्सल केलेला आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, महत्वाचा प्रश्न आहे, हळूहळू विकसित होणारे आणि दीर्घकालीन राहणाऱ्या संक्रमणास काय म्हणलेलं जातं, द इन्फेक्शन विच युजली डेव्हलप्ड स्लोली अँड आर लॉंग लास्टिंग नोन ॲज रिकाम जागा इन्फेक्शन. तर स्लोली आणि लॉंग लास्टिंग असतात त्याला म्हणतात, काय म्हणतात त्याला, क्रोनिक म्हणतात का हे म्हणतात, त्याला म्हणतात तीव्र संक्रमण, क्रोनिक. आणि अॅक्यूट म्हणजे काय, शॉर्ट टर्म साठी येतात, म्हणजे ताप आली, सर्दी आली वगैरे. आता आपण लेटेन्सी संसर्ग काय असतं याला बघूयात. लेटन्सी पिरियड म्हणजे इन्क्युबेशन पिरियड, इन्क्युबेशन पिरियड पेक्षा कमी किंवा जास्त असू शकतो, त्या काळाला म्हणतात लेटेन्सी पिरियड. आता इन्क्युबेशन पिरियड काय असतो, आता बघा तुम्हाला काहीतरी रोग झालेला आहे, ठीक आहे, सपोज हा ए पर्सन आहे, याला काहीतरी रोग झालेला आहे, इन्फेक्शन झालेलं आहे, पण त्याच्या बॉडीवरती त्याचे सिम्पटम दिसूस तक जे टाइम पिरियड असतो त्याला इन्क्युबेशन पिरियड म्हणतात. हम्म? पुढचा प्रश्न, आजचा शेवटचा प्रश्न आहे, दंड व शंकू नामक संवेदी तंत्रिका पेशी मध्ये आढळून येतात. सेन्सरी
nerves cell sensory nerve cell called rod and cones are found in. तर हे आपल्या डोळ्यात पाहायला मिळतात. ठीक आहे, डोळ्यात पाहायला मिळतात. कोलिया कानाचा अंतर्गत भाग म्हणजे आपल्याला हे कानामध्ये पाहायला मिळतात आणि एक आपल्याला ऐकण्यासाठी मदत करतात. कसं लक्षात ठेवायचं? फ्लोकिया कोकिळाचा आवाज खूप चांगला असतो ऐकायला. ठीक आहे. त्वचा सर्वात मोठी स्किन, त्वचा म्हणजे काय? आता एक लक्षात ठेवा, त्वचा आणि बाह्य त्वचा आपल्याला इथं ऑप्शन मध्ये सांगितलंय त्यांनी. तर आपण ना पहिले डर्मिटॉलॉजिस्ट म्हणजे काय? त्वचा स्पेशालिस्ट. ठीक आहे, हा एक गोष्ट लक्षात ठेवा. आता डर्मिस जे आहे ना, डर्मिस इथं डर्मिस डर्मिस हे एपिडिमिस आणि सबक्युटेनियस टिश्यूच्या मध्ये असतं. एपिडेमिस आणि सबक्युटेनियस टिश्यूच्या मध्ये आपल्याला डर्मिस पाहायला मिळतं. ओके. आणि डर्मिस काय करतं? रक्तवाहिन्यांनी समृद्ध असतात. आपल्या आपल्या स्किन मध्ये जे वेगवेगळे स्तर असतात ना, त्यांना आधार देण्याचं काम डर्मिस करतं. टेम्परेचर मेंटेन करायचं काम करतं. ओके. रोग राई वगैरे असतं त्यांच्यापासून संरक्षण करतं. आणि एपिडर्मिस जे आहे ना, बाह्य त्वचा, तर बॉडीचं कलर कसं आहे ना, त्वचे त्वचेच्या बाहेरील स्तर आहे हा, जो शरीराला रंग प्रदान करण्यास मदत करतो. ठीक आहे. आणि पोषणासाठी हा डर्मिसवरच अवलंबून असतो. ठीक आहे, डर्मिसवर अवलंबून असतो. त्वचा हा शरीरातील सर्वात मोठा अवयव आहे आणि त्वचामध्ये एपिडर्मिस, हायपोडर्मिस आणि डर्मिस हे त्याचे काही प्रकार आहेत. ओके. आता आपण थोडेसे रेटिना ऑफ द आय यांच्याबद्दल पण पाहूयात. रॉड म्हटलं तर रात्री आपल्याला दिसतं, रॉड मुळच. कोन्स म्हणलं की दिवसाची दृष्टी. ठीक आहे. ओके. आणि याच्यामध्ये बघा, थोडस अनालिसिस करायचं गेलं तर लक्षात ठेवा, नर्व सेल्स ज्याला न्यूरॉन्स आपण म्हणलो, हे स्ट्रक्चर अँड फंक्शनल युनिट आहेत ब्रेनचे. ठीक आहे. आता कनेक्शन बघा, नर्व सेल्स दोन प्रकारचे असतात, एक सेन्सरी आणि दुसरा आहे मोटर. सेन्सरी नर्व सेल्स डिटेक्ट करणार सिग्नल्सला. कुठून? इन्व्हायरमेंट मधून काय काय यायलंय, जसे की रॉड आणि कोन्स हे काय सेन्सरी नर्व सेल्स आहेत, प्रेझेंट कुठं आहेत? रेटिनामध्ये. आणि रेटिना काय इंटरमोस्ट लेअर आहे आईजची, आणि रॉड आणि कॉन यांच्यामध्ये आपल्याला दृष्टी पाहायला मिळते. म्हणजे हे सगळं कनेक्शन कसं असतं की आपण हे आता हे ऑब्जेक्ट आहे, हे झाड आहे, हे हिरवा आहे का कसं आहे, याचं कनेक्शन सेन्सरी न्यूरॉन्स थ्रू ब्रेनला जाणार, रेटिना थ्रू आपल्याला परत रिफ्लेक्ट होऊन दिसणार. ओके. असा हा बराच कॉम्प्लिकेटेड फिनॉमिना आहे, पण आपल्यासाठी एवढा एक्झाम साठी महत्वाचा नाही, आपल्याला फक्त डायरेक्टली विचारलं जातं. ठीक आहे मित्रांनो, आता जर तुम्हाला काही डाऊट्स वगैरे असतील तर प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा, आणि काही सजेशन पण द्यायचे असेल तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. थँक्स फॉर वॉचिंग. सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ. जय हिंद. टेक केअर.